सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 यांच्यामधील अंतिम निवड यादीमधील बरेच उमेदवारांचे नाव रद्द करण्यात आलेले आहे. आता वेटिंग लिस्टवर असणारे विद्यार्थी जवळजवळ 100 उमेदवारांचे वर्दीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नमस्कार, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आता या विद्यार्थ्यांचे कोणत्या कारणास्तव सिलेक्शन होऊन नाव रद्द करण्यात आलेले आहे, यांनी कोणत्या चुका केल्या त्यामुळे यांचं सिलेक्शन रद्द केलेलं आहे, काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी आपल्या चॅनल अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर बघा मित्रांनो, येथे तुम्ही बघू शकता हे परिपत्रक कालच आलेलं आहे, म्हणजे 23 मे 2025 रोजी हे परिपत्रक आलेलं आहे. जर विषय बघितला तर सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 मधील निवड यादीमधील उमेदवारांची निवड रद्द करणे बाबत. तर बघा पुढे काय म्हटलंय त्यांनी. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 नवी मुंबई कार्यालयाचे आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 मधील खालील नमूद उमेदवार यांची नाव निवड यादीमध्ये समाविष्ट आहे. नमूद उमेदवारांचे नावासमोर दर्शवलेल्या कारणाकरिता त्यांचे नाव अंतिम निवड यादीमधून रद्द करण्यात येणार आहे. याबाबत काही आक्षेप असल्यास नमूद उमेदवार यांनी सदरचे आदेश प्रसिद्ध झाले दिनांक 48 तासाचे आत आपल्या हरकती लिखित स्वरूपात व्यक्तिशः अथवा ईमेल स्वरूपात या कार्यालयात सादर करायचे आहेत. तर बघा मित्रांनो, यांनी इथे काय म्हटलं आहे, तुमचं काही याच्यात म्हणजे काही त्रुटी आल्या असतील तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये किंवा तुम्ही गैरहजर राहिले असणार, तर तुम्हाला हे लिखित कारण देऊन त्यांना 48 तासाच्या आत हे व्यक्तिशः म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन किंवा ईमेलच्या माध्यमातून तेथे तुम्ही त्यांना पाठपुरावा हा सबमिट करायचा आहे. तिथे तसंच पुढे तुमचे विहित मुदतीचा प्राप्त न झालेला हरकतीचा विचार घेतला जाणार नाही आणि तसेच दूरध्वनी अथवा व्हॉट्सअपद्वारे प्राप्त झालेला संदेशाचा देखील विचार केलेला जाणार नाही. तुम्हाला तेथे समोर स्वतः जाऊन किंवा ईमेल माध्यमातूनच त्यांना कारण कळवायचं आहे. तुमचं एक म्हणजे फोन करून किंवा व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून तुमचं कारण तिथे विचारात घेतलं जाणार नाही. त्यासाठी तुम्ही स्वतः किंवा ईमेलच्या माध्यमातूनच त्यांना कारण कळवायचं आहे, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. तर बघा मित्रांनो, आपण येथे पुढे बघून घेऊया. इथे कॅटेगरी वाईज मुलांची लिस्ट दिलेली आहे. कोणाला कोणत्या कारणामुळे इथे त्यांचं सिलेक्शन रद्द करण्यात आलेलं आहे ते आपण बघूया. तर बघा मित्रांनो, पुढे इथे ओपन यांची लिस्ट दिलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता निवड रद्द केलेल्या उमेदवारांची माहिती. हे जवळजवळ 11 उमेदवार आहेत. हे खुल्या प्रवर्गातील आहेत. यांचे बघा पुढे बघा तुम्ही, हे 5 उमेदवार आहेत. हे कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गैरहजर होते म्हणून यांचे नाव निवड यादीतून रद्द केले गेलेले आहे. पुढे हे 3 विद्यार्थी आहेत, त्यांची नियुक्ती रद्द केलेल्या उमेदवार आहेत, त्यांची ही नियुक्ती रद्द केली गेलेली आहे. ते एकूण 5 विद्यार्थी आहेत. पुढे तुम्ही बघू शकता हे 4 विद्यार्थी असे आहेत ज्यांनी नियुक्ती दिल्यानंतर त्यांचं समजा कुठेतरी त्यांचं सिलेक्शन झालंय तर त्यांनी राजीनामा दिलेला आहे. पुढे तुम्ही बघू शकता हे 6 विद्यार्थी यांचं चारित्र्य पडताळणी अहवाल सादर न केलेल्या उमेदवारांची माहिती. हे चारित्र्य पडताळणीसाठी त्यांनी काही अहवाल सादर केले नव्हता यांची माहिती आहे. पुढे आहे हे 3 जे विद्यार्थी आहेत त्यांचे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये यांचं फेल झालेलं आहे. ही त्यांची नावं आहेत. पुढे आपण बघूया SC कॅटेगरीसाठी यांची हे 2 उमेदवार आहेत, त्यांचे निवड रद्द करण्यात आलेली. पुढचे 2 विद्यार्थी आहेत ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गैरहजर होते. पुढे बघूया, पुढे हे जे 2 विद्यार्थी आहेत ते नियुक्तीसाठी रद्द केले गेलेले आहेत, असे तुम्ही येथे बघू शकताय. पुढे आता SC कॅटेगरी आहे, जसं की त्यांनी कागदपत्र याच्यामध्ये काही त्रुटी निघाल्या, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फेल झालेलं आहे, येथे तुम्ही बघू शकताय. पुढे आहे ST कॅटेगरी. बघा येथे तुम्ही बघा पुढे आहे NT VJA, NTB,
पुढे NTC, इथे NTD, परत पुढे SBC याचे 3 उमेदवार आहेत. OBC चे एकूण तुम्ही इथे बघू शकताय. बघा इथे पुढे आहे SCBC. असे कॅटेगरी वाईज जे जे विद्यार्थी होते त्यांचे नाव इथे दिलेले आहेत. जसे की EWS वगैरे इथे तुम्ही बघू शकताय. आता हे यादीमध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. आणि जवळजवळ हे 100 विद्यार्थी आहेत. आता मग हे विद्यार्थी यांचं सिलेक्शन रद्द झालेले तर पुढच्या वेटिंग लिस्टवर असणाऱ्या पुढच्या 100 विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. म्हणजेच आता नवीन पुढचे वेटिंग लिस्टवर असणारे 100 विद्यार्थी यांचं वर्धेचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे. हे बघा तुमच्यासाठी वेटिंग लिस्टवर असणाऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. जय हिंद.